आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले। या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असतानाच आमदार रोहित पवार यांनी या अपघातावर गंभीर शंका उपस्थित केली। हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा त्यांनी केला असून या प्रकरणाचा आवाज संसदेत उठवण्यासाठी त्यांनी दिल्लीत बड्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत। याच मोहिमेचा भाग म्हणून सोमवारी रोहित पवार यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी यादव यांच्याकडे काही महत्त्वाची कागदपत्रे सुपूर्द केली आणि अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर संसदेत भूमिका मांडण्याची विनंती केली। या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवारांनी VSR कंपनीच्या कार्यपद्धतीवर आणि विमान अपघातातील संशयास्पद बाबींवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केले आहेत। आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक दावे केले आहेत। अपघाताच्या वेळी दृश्यमानता केवळ 3000 फूट होती। सामान्यतः 5000 फुटांपेक्षा कमी दृश्यमानता असताना वैमानिक उड्डाण टाळतात। मग दृश्यमानता कमी असतानाही VK सिंह यांनी कॅप्टन कपूर यांना विमान उडवण्याचे निर्देश कसे दिले, असा संशय पवारांनी व्यक्त केला आहे। रोहित पवार म्हणाले की कंपनीचा मालक VK सिंह यांचे CDR तपासून त्या दिवशीचे संभाषण समोर आणले पाहिजे। वैमानिक कपूर यांच्या वैद्यकीय अहवालात ड्रग्ज, दारू किंवा विषाचे कोणतेही अंश आढळलेले नाहीत। मग त्यांनी असा धोकादायक निर्णय का घेतला? त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? तसेच VK सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। या प्रकरणाच्या मुळाशी जाणं आवश्यक असल्याचंही त्यांनी ठामपणे मांडलंय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।